मंडळी, हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे। हिंदी आमची लाडकी बहीण आहे असं विधान काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं होतं। तर घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत येणाऱ्या माणसानं मराठी शिकलीच पाहिजे असं नाही, असं विधान संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशींनी केलं। काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली, पण मला सांगा, ते काय खोटं बोलले हो? चुकून बोलले असतील कदाचित, पण खरंच बोलले ना। आज मुंबई ठाणे या परिसरात मराठीची काय अवस्था आहे? मुंबईत एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? फक्त 35 ते 36%। त्यातल्याही अनेक घरात पुढची पिढी मराठी बोलणं डाऊन मार्केट समजते। मीरा भाईंदर या ठिकाणी 82% लोक हिंदी भाषिक आहेत। त्यामुळे आपल्या मराठी नेत्यांना तिथं हिंदीत बोलल्याशिवाय 4 मतं मिळत नाहीत, हे वास्तव आपण नाकारणार आहोत का? मला सुरेश भटांचं खरंच कौतुक वाटतं। किती द्रष्टे होते हो। काही दशका आधी ते लिहून ठेवलं त्यांनी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी। मी त्यांची माफी मागून नवी सुचलेली ओळ तुम्हाला सांगतो। पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पाहुण्यांचीच भाषा शिकतो मराठी। हे असं सुचण्याचं कारण आहे माझ्या हातातली ही 2 पानं, ज्या शैक्षणिक धोरणाचा सरकारी आदेश आहे। या आदेशाच्या नुसार हिंदी भाषा पहिलीपासून 3री भाषा म्हणून शिकवली जाणार आहे। सक्ती नाहीये, 3ऱ्या भाषेला अनेक पर्याय आहेत, पण नियम असे आहेत की शिकल्याशिवाय पर्याय नाही। विरोधक म्हणतायत हा हिंदी सक्तीचा गनिमी कावा आहे सरकारचा। त्याला जे राज ठाकरे विरोध करतायत त्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकली। त्यांच्या शाळेत मराठी तरी शिकवलं जात होतं का नाही माहीत नाही। दुसरे ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे, तेही बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकले। त्यांनी मुंबईतल्या अनेक मराठी शाळा इंग्रजी करण्याचा भीमपराक्रम केला। त्यातून मराठी शाळांचं वाटोळं झाल्याचं खुद्द शिक्षण तज्ज्ञ म्हणतात। बाकी राज्यातल्या बहुतांशी नेत्यांची मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकली, मोठी झाली, मराठी आडनाव आहे म्हणून ते मराठी आहेत, एवढंच मराठी जनांचं भाग्य आहे। नेते मंडळी, त्यांचे कार्यकर्ते आता मराठी शाळा काढत नाही, ते पण डाऊन मार्केट झाले। CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा काढतात। त्या CBSE आणि ICSE बोर्डाच्या नेत्यांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कितवी भाषा म्हणून शिकवली जाते, हा या महाराष्ट्रातला संशोधनाचा विषय आहे, ते एकदा तपासायला हवं। मराठी घरात मुलांच्या बोबड्या इंग्रजी बोलाचं पालकांना केवढं कौतुक वाटतं। मराठीची अवस्था तिकडे भाजपला कुठल्याही परिस्थितीत हिंदी भाषेनं देश जोडायचा। अशा प्रकारे हिंदी आणि इंग्रजी मराठीच्या बोकांडी बसली आहे। तरी मराठीच्या नावानं राजकारण सुरू आहे, कारण मतं देणाऱ्यांच्या घरात अजून तरी मराठी जिवंत आहे, थोडी बहुत अस्मिता आहे। तिची थोडी चिंता आणि थोडं चिंतन करूया म्हणून आज चर्चेला मुद्दा घेतलाय, आपल्या मराठीचं कसं होणार। आता वादाची वावटळ उठली आहे, पण या वादाच्या वावटळीमध्ये काही सुस्पष्ट दिसत नाहीये। ते दिसावं म्हणून थोडीशी धूळ बाजूला करण्याचा आपण प्रयत्न करूया चर्चेच्या माध्यमातून। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, पण त्याआधी बघूया मूलभूत सवाल या चर्चेत आपल्याला जे उपस्थित करायचे आहेत। मागच्या दरानं हिंदी सक्ती होतीये का, हा सवाल आहे। याबद्दलचं तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। हिंदी भाषा शिकल्यानं मराठी भाषा संपेल अशी जी मांडणी केली जाते त्यात किती तथ्य? चर्चा करायची आपल्याला। आज या चर्चेच्या मुद्द्यानं पहिलीपासून 3ऱ्या भाषेचा जो हा आग्रह धरला गेलाय तो कशासाठी? खरंच पहिलीचं मूल 3 भाषा शिकण्या इतकं प्रगल्भ असेल का? त्याला शिकवलं जावं का? त्याला तितका ताण द्यावा का? हिंदी इंग्रजी मराठीच्या बोकांडी बसतायत का? मराठीची जी अवस्था झाली आहे सुरुवातीला मी सांगितलं आज, मग इतकं आपण सगळ्यांना बोकांडीवर का घेतो? भाजपला एक राष्ट्र एक भाषा करायचंय, त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे का? हे धोरणच त्याच्यासाठी मुळात आहे का? हा सवाल आहे। आणि या सगळ्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे। चर्चेसाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येजी। केशवजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जयेश वाणी आहेत। ॲडव्होकेट जयेश वाणी, स्वागत आहे। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, स्वागत आहे। आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या
मराठी भाषा प्रेमी पालक महासंघटनेच्या सदिच्छा दूत अभिनेत्री चिन्मयी सुमित आहेत, ज्या सातत्यानं मराठी भाषेच्या बद्दल जागृती करतात, लोकांना समजून सांगतात आणि आवाज उठवतात. आणि आपल्यासोबत शिक्षक विठ्ठल कांगडे हे सुद्धा असणार आहेत, जे ग्रामीण भागातल्या मराठीची अवस्था आपल्याला सांगणार आहेत. चर्चेची सुरुवात मला अविनाश अभ्यंकर यांच्यापासून करायची आहे. त्याचं कारण असं आहे, अविनाशजी, प्रचंड विरोध तुम्ही केला, रस्त्यावर उतरायचा इशारा दिला, सगळं केलं, पण बदललं काय? अनिवार्य शब्द गेला आणि सर्वसाधारण असा शब्द या कागदांमध्ये आला. बदललं काय? त्यांचं म्हणणं आहे अनिवार्य आता नाही, मग प्रश्न आहे विरोध काय? बोलू मी? प्लीज. हो, कसं आहे, हे लाचारीचं उत्तम उदाहरण आहे. माझं शिक्षण मंत्र्यांना सरळ सवाल आहे की तुम्ही स्वतः बोलला होता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की ह्याला आम्ही स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील लोकांची, विशेष करून त्या चिमुकल्यांची तुम्ही 100% फसवणूक केलेली आहे. आणि हा जो काही शब्द छल आहे, कळलं का तुम्हाला? त्यांनी पहिल्यांदा अनिवार्य, मग स्थगिती आणि आता काय सर्वसाधारण. म्हणजे यांना काय महाराष्ट्रातली जनता मूर्ख वाटते की काय? ह्याच्या मागचं राजकारण कळत नाही का? आणि असा कुठला अभ्यास केलात तुम्ही? जी शिक्षणातली गेल्या 5 वर्षातली जी काही धोरणं आहेत त्याची जवळपास 1800 पानं आहेत. त्याचा जो काय आम्हाला मागच्या वेळेस सांगितलं त्याचा अभ्यास करा. आम्ही यांच्या एवढे हुशार नाही, परंतु जे काय तज्ञ मंडळींशी चर्चा केली याचा गोषवार आम्ही जेव्हा केला तेव्हा मी जबाबदारीनेच सांगतोय की आपलं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण पान क्रमांक 13 आणि 14 ह्याच्यामध्ये अगदी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की अगदी सुरुवातीला आहे, इंग्लिश मधलं मराठी ट्रान्सलेट केलेलं आहे, पाहिजे तर इंग्रजी मी तुम्हाला पाठवू शकतो. अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन, नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी. हे राष्ट्रीय धोरणात लिहिलंय. पान 14 वर असं म्हटलंय की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. आणि मला एवढंच त्यातनं सांगायचं तुम्हाला, मगाशी मी ते काही इंटरव्ह्यूज मध्ये ऐकत होतो बाईट्स मध्ये, की पहिलं सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आणि मला सन्माननीय शिक्षण मंत्र्यांचं नवल वाटतं की असं कुठलं दडपण आहे, असं कुठलं दबाव आहे. आणि त्यांनी आता काहीतरी सांगितलं की मेरिट मध्ये का कशात तरी यायचं असेल तर, म्हणजे पहिलीपासून जे हिंदी आम्ही 5वी 6वी पासून शिकतोय ते पहिलीतून मेरिट मध्ये येणार आहे. अहो, त्या मुलाचं वय काय असतं? 5 आणि 6 वर्षाचं वय असतं. ऑलरेडी त्याला प्रेशर्स आहेत सगळ्या गोष्टींची. घरच्यांचं प्रेशर असतं, माझा मुलगा पहिला कसा येईल, ट्युशन असतात, प्ले स्कूल असतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि हा कुठला आहे ना साक्षात्कार झाला अचानक की बाबा पहिलीच मुलाला हिंदी, आणि फक्त हिंदीच का, आणि मग इतर भाषांना 20 पटसंख्या, अशा प्रकारचं हे का केलं? हे बघा, हे कुठल्याही मागच्या दराने वगैरे नाहीये, हे लोकांना गृहीत धरलेलं आहे. तुम्ही जाणार कुठे? आम्ही वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, पण एक गोष्ट नक्की, यामध्ये राजसाहेब ठाकरे नावाची एक व्यक्ती आहे आणि ते या महाराष्ट्रातील मराठी करता, मराठी माणसा करता राजकारण गेलं नंतर. परंतु जर त्या चिमुकल्यांचा विचार तुम्ही करणार नसाल आणि तुमच्या राजकीय खेळीं करता हिंदी भाषेच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी भाषिक असा जर डाव साधणार असाल तर राजसाहेब ठाकरे, मनसे, महाराष्ट्र सैनिक ह्याला कडाडून विरोध करतील. कारण मी विचारतो दिसतंय की माझी शेवटचं वाक्य बोलतो, शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः या GR नीट वाचलंय का? आले माझ्या मना, अधिकाऱ्यांनी काहीतरी पुण्यातलं लिहून दिलं आणि ते मी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं इम्प्लिमेंट केलं. असं होऊ शकत नाही. ग्रामीण भागामध्ये ज्या काही शाळा आहेत ना, त्या थोडक्यात संपवतो, विलास मला माफ करा. ग्रामीण भागात ज्या शाळा आहेत त्या शाळा या 1 शिक्षक किंवा 2 शिक्षक चालवतात. आणि मला वाटतं केशव उपाध्ये बसतात, विद्वान माणूस आहे, हुशार माणूस आहे, मी त्यांचा आदर करतो. अनेक शाळा या स्वतः विद्यार्थी उघडतात. शिक्षकांचा पगार झालेला नाहीये, वीज नाहीये, तिथे विद्यार्थ्यांची सोय नाहीये कुठली, आणि 3री भाषा लादून कुठली मुलं तुम्ही मेरिट मध्ये आणताय 5 वर्षाची? अहो, त्या चिमुकल्यांचा विचार करा. हेच मी एवढं सांगेन, अजून त्यांचा छळ मांडू नका. जो होतोय तो कमी नाहीये आणि याच्यावरती मनसे अजिबात गप्प बसणार नाही. याचं समर्पक उत्तर आज सकाळी मी तुमच्या सर्व चॅनल मधनं शिक्षण मंत्र्यांचं बघत होतो. ते मूग गिळून गप्प होते. ते स्वतःच्या GRचं समर्थन करू शकले नाहीत. आज मला केशवजींपेक्षा स्वतः जर शिक्षण मंत्री तिकडे असते किंवा त्यांचा जो कोणी असता आणि तो जर सांगू शकला असता तर 100% ते खातं त्यांच्याकडे आहे.
केशवजी तर 100% मुद्दे मांडतीलच, प्रश्नच येत नाही. अविनाशजी, परंतु त्यांच्या अविनाशजी, खात्यातनं त्यांचा माणूस आला असताना महाराष्ट्राच्या त्यांनी appreciate माहितीसाठी केलं असतं. महाराष्ट्राच्या माहितीसाठी आजपर्यंत जेव्हा जेव्हा या मुद्द्यावर चर्चा केली, शिक्षण मंत्र्याला आम्ही विनंती केली, याओ एकदा शिक्षणात भर घाला, ज्ञानात भर घाला महाराष्ट्राच्या, ते येत नाहीयेत, आपण पुन्हा विनंती करू, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. शिक्षण मंत्री या, सांगा महाराष्ट्राला तुम्हाला काय म्हणायचंय, काय करायचंय, बघू येत आहेत का, आव्हान इथून करू. ते करून चुकलेत आणि त्यांनी करून दाखवलंय, ठीक एवढं समजायचं. ह्यातनं एकच लक्षात घ्या मी बाकी पाहुण्यांकडे जातो, पण मला वाटतं तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत ना, त्याचं आधी उत्तर घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. बरं, सगळ्यांचे एकत्रित घेतो आक्षेप, कारण तुम्हाला लक्षात राहणार नाहीत सगळे म्हणून. लिहून घेतोय मी. बरं, नाही, ते लिहून घेत आहेत. बरं, ठीक आहे. मी अविनाश अभ्यंकरांचा आभारी आहे, तर मी लिहून घेतो. चिन्मयताई, मी तुमच्याकडे येतो. हा जो अट्टहास आहे तिसरी भाषा शिकवायचा, आता या तिसऱ्या भाषेच्या शिकवण्यामुळे काय परिणाम होतील असं वाटतंय मुलांवरती? ते शिकवणं गरजेचं आहे का? त्रिभाषा सूत्र स्वीकारणं मुळात गरजेचं आहे का? तुमचं काय मत आहे? एक पालक म्हणून मी सांगते की अजिबातच आवश्यक नाहीये. म्हणजे बरेचदा आता असा मुद्दा येतोय की मग इंग्रजीला तुम्ही विरोध का नाही केला, तर मला वाटतं ते आमचं चुकलंच. आम्ही इंग्रजीला का विरोध केला नाही हे आमचं चुकलंच. कारण मला आठवतंय माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आहेत, दोन्ही मुलं. आता इथे जे जे चर्चेत भाग घेतात त्यांची कुणाकुणाची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलीत ते मला माहिती नाही, पण तो काही मुद्दा नाही आत्ताचा. पण माझी मुलं जेव्हा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होती आणि त्यांना इंग्रजी ही दुसरी भाषा म्हणून शिकवलं गेलं शाळेमध्ये, तेव्हा सुद्धा जे शिक्षक होते ते पूर्ण रीतीने तयारीचे असलेले शिक्षक नव्हते. मला आठवतंय नीरजच्या शाळेमध्ये सबमरीन हे शिकवताना संबरीन असा त्याचा उच्चार शिकवला गेला होता. आणि घरी आल्यानंतर आम्ही दोघे जण इंग्रजी बोलत असल्यामुळे ते चुकीचं आहे बाळा, तो उच्चार तो असा नाहीये, हे आम्हाला त्याला शिकवायला लागलेलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही दुसरी भाषा आणि तिसरी भाषा जेव्हा तुम्ही आणायची म्हणतात, तेव्हा तुमच्याकडे त्या शिकवण्याची तुमच्याकडे तयारी आहे का, हा सुद्धा मुद्दा ह्या लोकांनी लक्षात घेतलेला नाहीये. आणि इतकी थातूरमातूर उत्तरं देतात. एक तर मुळात असं आहे की 1ली ते 5वी तिसरी भाषा शिकवण्याची गरजच नाहीये मुलांना. आधी त्यांना त्यांची मातृभाषा येऊ द्या. आणि भाषा शिकवणं म्हणजे काही चेष्टा वाटते का सगळ्यांना? भाषा म्हणजे ती लिपी आली, तिचं व्याकरण आलं, तिचं सौंदर्य आलं, तिच्यातलं साहित्य आलं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ह्या तुम्ही 8 वर्षाच्या मुलांना शिकवणार आहात सगळ्या. त्याच्यात परत तुम्ही म्हणताय की 20 मुलांनी जर असं सांगितलं की आम्हाला दुसरी भाषा शिकायची, म्हणजे मी आता असं समजते की मराठी शाळेतल्या मुलांनी जिथे पटसंख्याच 22 आहे त्या तुकडीतली, तिथल्या 20 मुलांनी जर सांगितलं की आम्हाला शिकायचे कोकणी शिकायचे, तर तुमच्याकडे तयार आहे का हो कोकणी कशी शिकवायची ह्याच्यासाठीचा अभ्यासक्रम तयार आहे तुमच्याकडे? मी विचारतो, काय तुम्ही शिकवणार? मी विचारतो, तुमच्याकडे नाहीच आहे तयार. त्याच्यामुळे इतक्या लवकर मुलांवरती तिसरी भाषा, बरं तुमच्या ज्या तासिका आहेत त्या तेवढ्याच राहणार आहेत, तुमचे पिरियड्स वाढणार नाहीत, शाळेची वेळ तुम्ही मुलांची तीच ठेवणार आणि त्याच्यामध्ये काही तासिका तुम्ही दुसरी भाषा तिसरी भाषा शिकवायला तुम्ही देणार. ते मूल कसं कोप करणार ह्या सगळ्या पोर्शनशी? हा अभ्यासक्रम ते कसा पूर्ण करणार अशी तुमची इच्छा आहे? पण त्याच्यासाठीची काय तयारी आहे? म्हणजे अर्थात तुम्हाला असं म्हणायचंय की ज्यांनी हे कागद काळे केलेले आहेत त्यांनी ते शिकलेले आहेत का, असं म्हणजे काही असा पण त्याचा अर्थ होतो? म्हणजे शिकून काही केले का नाही? विचार कुठलाच केला नाही, कुठलाच विचार केला. ओके, ठीक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत. जयेश, साधारणपणे तुम्ही मराठीच्या बद्दल काही वर्षांपूर्वी खूप आग्रही असायचात. आता थोडंसं तुम्ही इंग्रजीकडे तुमचे नेते वगैरे थोडे वळल्यामुळे आता तुमची भूमिका मराठीबद्दलची काय आहे? तुम्हाला वाटतं म्हणजे तो आक्रमकपणा दिसत नाही, काय कारण आहे? म्हणजे आता तुम्ही हिंदीला स्वीकारलंय, काय नेमका मला जरा सांगा तुमची भूमिका. मुळामध्ये मराठीला विरोध असण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या स्वतःच्या मुलींनी आता 10वी झाली, सुट्ट्यांमध्ये तिने मी सगळ्यांचं सांगतो सर, आमच्या घर सर पक्ष कुटुंबच आहे ना. मी माझ्या कुटुंबात जे आहे ते माझ्या पक्षात घडतं. आमच्याकडे भाजपवाल्यांसारखं नसतं बाहेर एक आत एक. तर माझा मुद्दा फक्त एवढाच आहे. असं नाही, तुमच्या नेत्यांनी मुंबईमध्ये अनेक मराठी शाळांचं इंग्रजी करून दाखवलं, भीमपराक्रम केलाय तो. मुद्दा मराठी शाळांचं इंग्रजी माध्यमात यासाठी केलं गेलं कारण की इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे. आपला मुद्दा असा आहे की तिसरी भाषा कंपल्सरी असावी का? मुळात आधीच 2 भाषा आहेत. आम्ही टाळ्या वाजवायच्या आता सगळ्यांनी.
आता आता मुळात आधीच 2 भाषा शिकवल्या जात आहेत विलास, आधीच मुळात 2 भाषा शिकवल्या जात आहेत. आता तिसरी शिकवायची का? आणि ती शिकवायची असेल तर जसं आता चिन्मयी सुमितताईंनी जसं सांगितलं की हे अगदीच खरं आहे. मी पण 2 मुलींचा पालक आहे. तिसरी भाषा माझ्या मुली शिकूच शकल्या नसत्या ज्या वयामध्ये आता शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण माझ्यासमोर मूळ प्रश्न हा आला की हिंदी भाषेचा एवढा आग्रह का केला जातोय? म्हणजे हा भाषा तर खरं तर गुजराती भाषेचा करायला पाहिजे होता किंवा अजून तमिळ भाषेचा किंवा तेलुगू भाषेचा. तिसरी भाषा जाणायची होती तर मग ती हिंदीच का? तर एक लक्षात घ्या, सध्या राजकारणामध्ये उच्चपदस्थ लोक जी आहेत ना, त्यांचं मुळात शिक्षण हे फार काही चांगलं नाहीये. त्यांना लोकांशी कम्युनिकेट करताना त्यांना जी भाषा येते ना ती भाषा लोकांना शिकवायची आहे, लोकांची भाषा शिकून घ्यायची नाहीये. मुळात आपण ज्यावेळेस तिसऱ्या भाषेविषयी बोलतोय, शैक्षणिक धोरणाविषयी बोलतोय, राज्यघटनेचं शेड्यूल 2 असं सांगतं की प्रायमरी एज्युकेशन हा जो विषय हा स्टेट सब्जेक्ट आहे. मुळात ह्यात केंद्र सरकारने लक्ष घालायचं काही कारण नाही. एक देश एक भाषा असं करण्याचा अधिकार मुळात केंद्र सरकारला राज्यघटना देत नाही, जे माझं वाचन आहे. कदाचित मला दुरुस्त करतील, म्हणजे काय दुसरी राज्यघटना असेल कोणी केशव उपाध्याय साहेबांकडे, तर ती वाचून दाखवतील ते की पर्टिक्युलर ते आर्टिकल कुठलं आहे ज्याच्यामध्ये शेड्यूल 2 नुसार प्रायमरी एज्युकेशन हा स्टेटचा विषय असताना त्याच्यात केंद्र सरकारने लक्ष घालायचं कारण नाही. पण केंद्रात बसलेल्या बहुसंख्याक लोकांना हिंदी शिवाय दुसरी भाषा येत नाही, म्हणून त्यांचा प्रोपोगंडा इतर राज्यांमध्ये पसरवण्यासाठी अशा पद्धतीने जर हिंदी कंपल्सरी केली जात असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे. ठीक आहे, आणि ठीक तो आहे, असलाच पाहिजे मराठी म्हणून. ठीक आहे. मला एकदा सगळ्यांची प्रतिक्रिया घेऊ देत. एकदा मला थोडासा शहरी याच्याबद्दल आपण बोललो, मला ग्रामीण भागाबद्दल बोलायचं आहे. विठ्ठल कांगडे आपल्या सोबत आहेत, ते ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवतात. मला वाटतं तुम्ही सांगा, ग्रामीण भागामध्ये 2 भाषा आल्या अगदी सुरुवातीपासून, काय भलं झालं बरं मुलांचं? खरंच आता फाड फाड इंग्रजीत बोलायला लागली का सगळी मुलं? मला एक अनुभव सांगतो. काल एक लहान मुलगी मला एक वाक्य बोलताना दिसली. ती असं म्हणाले की तिचं वाक्य असं होतं, आभाळ आले असं तिला म्हणायचं होतं, तर ती म्हणाली आसमान आ गया. तर आता हे अशा प्रकारचे किती किस्से खाली घडतायत, काय घडतंय, किती फरक पडला? विलास सर, हा बोला बोला. प्रथम तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होते काय माहितीये का, साप गेल्याच्या नंतर लोक काठ्या आणतात. आणि म्हणून आपलं तेच होतं की ज्यावेळेस जर आपण सध्या इंग्रजी मीडियमच्या शाळा पाहिल्या तर मला प्रश्न पडायचा आहे की आम्ही कुठल्या नेत्याच्या सरकारच्या विरोधात नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, त्यापैकी जर आपण पाहिलं तर 75% लोकप्रतिनिधीच्या संस्था आहेत. तर पहिले त्यांना हा प्रश्न विचारा की त्यांच्या किती मराठी शाळा आहेत, पहिला प्रश्न आहे. त्यानंतर जे लेकरू लहान आहे, इथं आपण असताना मोबाईलचे उपकार आपल्यावर आहेत की आपल्याला बर्थडेची स्पेलिंग येणं, बी टाकल्याच्या नंतर मोबाईल मध्ये खालून येते, तो रिप्ले देणारे लोक आपण. तर त्या लेकराची अनुकरण क्रियता काय आहे, तो लेकरू काय वयाचा आहे, त्याच्या डोक्यावर आपण 3 भाषेचं वजन देऊ शकतो का? तर त्यानंतर मुळात काय माहितीये का की जिल्हा परिषद शाळा यांना वाचवायच्या का ज्या खाजगी शाळा आहेत किंवा जे नेते मंडळी आहेत त्यांच्या शाळा मोठ्या करायच्यात, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रत्येक जण काय करायला, इंग्रजी शाळेच्या मागे लागला. माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये आहे आणि त्या मुलांना जी फिलिंग नावाची कन्सेप्ट आहे, म्हणजे भावना ज्या क्रिएट करण्यासाठी मला भाषण द्यायला बोलावं लागेल की बाबा त्यांना भावना राहिल्या नाही, वेदना समजत नाहीत, त्या तुम्ही काय करा, मराठी भाषेत त्यांना सांगायला लावा. ही जर वेळ सध्या महाराष्ट्रामध्ये येत असेल तर मग परिस्थिती अतिशय काय आहे की बाबा आपण त्याचा विचार करू शकत नाही. म्हणून प्रथम जर मराठी शाळा टिकवायच्या असतील तर शिक्षकांच्या हाताचे काम कमी करा. त्यांना तुम्ही खिचडी वाटप ठेवलंय लेकरांसाठी, पण त्या शिक्षकाला तांदूळ मोजावं लागेल, तो शाळेत गेला त्याला सेल्फी काढावं लागेल, त्याला BLOचे कामं दिले, किती जण मेले किती जण जिवंत झाले याचे कामं दिले. आणि म्हणून पहिले मातृभाषेतून शिक्षण देत असताना ते दर्जेदार द्या. इंग्लिश मिडियमच्या शाळा पाहिल्या तिथं बढियापैकी अशोकाचे झाड आहेत, भव्य दिव्य वास्तू आहेत, त्या ठिकाणावर शिक्षक वर्ग, त्या लेकरांचा ड्रेस कोड आणि मराठीकडे शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारनंच मुद्दाम काय केलं, त्यांचे कपडे पहा, त्यांना दिलेल्या वस्तू पहा. वाचतानाच आपण वाटलं की बा तो लेकरू गरीब आहे, या दृष्टिकोनातून आपण मराठी शाळेकडे पाहत आहे. म्हणून प्रथमतः शिक्षण दर्जेदार द्यावं लागेल आणि शिक्षकांच्या हाताखाली जे कामं दिलेत बिनाकामाची ते कामं कमी करून, तुम्ही माझं म्हणणं आहे तुम्ही हिंदीच नाही उर्दू शिकवा, पाली शिकवा, सर्वच भाषा सक्तीच्या करा. प्रथम जिल्हा परिषद शाळेचा दर्जा बरोबर करणं काळाची गरज आहे. हा ठीक आहे. आता हे सगळे मतमतांतर आहेत, या निर्णयाच्या नंतरची सत्ताधाऱ्यांना विचारावं लागेल ना. तुम्ही जेव्हा हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा काहीतरी अभ्यास केला असणार, प्रचंड संशोधनातून हे तुम्ही धोरण आणलेलं असणार.
सांगा हे धोरण कसं हिताचं आहे? धन्यवाद विलास. खरं म्हणजे मलाही काही टोमणे वगैरे मारायची हौस आता नाही आहे. आमचे मित्र वाणीने मला मारून घेतलं, पण ठीक आहे, वाणी आमचा मित्र आहे त्यामुळे तो अधिकार आहे. मी फक्त डायरेक्ट मुद्द्यावरती येतो, कारण मला आत्ता हा विषय नीट जाणं महत्त्वाचं आहे. खूप गंभीर मुद्दे बाकीच्या प्रवक्त्यांनी मांडलेत, मग ते आमचे अभ्यंकर असतील, चिन्मयते असतील. मुळात थोडासा विषय समजून घेतला पाहिजे. 1968 पासून म्हणजे हा अचानक त्रिभाषा सूत्र काहीतरी अचानक लागू झालंय, काल अचानक वाटलं आणि ते लागू केलं, असं पहिली गोष्ट नाही. 1968 पासून या देशामध्ये पहिला कोठारी आयोग आला, शिक्षण विषयातला राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं. त्यावेळी कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्र आणलं आणि त्यानुसार ते पुढे कंटिन्युअस देशातल्या सर्व राज्यांनी ते कॅरी केलं. 1986 साली दुसरं शैक्षणिक धोरण आलं, त्यावेळी सुद्धा या त्रिसूत्र स्वीकारली गेली. तिसरं NEP म्हणजे आत्ता नवीन शिक्षण प्रणाली जी आत्ता आली त्यातही त्रिभाषा सूत्राचा गाभा घेतला गेला. त्यामुळे अचानकपणे काहीतरी बाबा काल परवा मोदी सरकारला वाटलं आणि त्यांनी काहीतरी केलं असं नाही. 6वी 5वी 6वी पासून आपल्याला यापूर्वीसुद्धा सातत्याने 3 भाषा शिकावं लागत होता. विलास, तुम्ही सुद्धा शाळेत गेला असेल, मी सुद्धा शाळेत गेलोय, आपण 3 भाषा शिकलो हे तुम्हाला लक्षात असेल. एक मिनिट, सगळ्या मला आता सलग पूर्ण करतो. मी 5वी 6वी म्हणलं ना, मी सांगितलं तुमच्या आधी, तुम्ही बोलायच्या आधी मी सांगितलं 5वी 6वी पासून आपण 3 भाषा शिकत होतो. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. एक दुसरं त्यातलं सगळ्यात महत्वाचं की या देशामध्ये महाराष्ट्रातला विषय घ्यायचा दुसरी भाषा सक्तीची कधी झाली? 1999-2000. मी एक्झॅक्टली मला हे करलं. रामकृष्ण मोरे जेव्हा शिक्षण मंत्री होते, काँग्रेस सरकार होतं, आज काँग्रेसचा विरोध होता या सगळ्या धोरणाला, त्यावेळी दुसरी भाषा इंग्रजी ही सक्तीची झाली. ठीक आहे, जगाच्या पातळीवरती आपले विद्यार्थी उभे राहिले पाहिजेत, त्या भूमिकेतनं दुसरी भाषा आली, ती सक्तीची भाषा झाली आणि त्याबद्दल आपला आक्षेप असणं कारण नाही. तिसरं, आता जो वादाचा मुद्दा आला की हिंदी भाषा आता का कशासाठी याच्यामध्ये, म्हणजे पहिली भाषा मातृभाषेतनं शिक्षण पहिलीपासून बालवाडीपासून अगदी बरोबर आहे. दुसरं इंग्रजी लागू झालं, ते सुद्धा अगदी बरोबर आहे की ते सुद्धा अगदी बालवाडीपासून. प्रश्न आहे की आता तिसरी भाषा कुठली यावी आणि ती हिंदी येते का? ज्यावेळी पहिल्यांदा वादविवाद झाला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषेची सक्ती वगैरे झाली अशा प्रकारचा, त्यावेळी नवीन परिपत्रक त्यावेळी सांगितलं आणि नवीन परिपत्रक काढलं. आज सुद्धा म्हणजे गैरसमज ज्याला पसरवायचे ते त्यांनी पसरू शकता. मुळामध्ये या देशामध्ये 22 अधिकृत भाषा आहेत, त्या भाषेपैकी कुठल्याही भाषेतनं शिक्षण घेण्याचा, तिसरा विषय घेण्याचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकाला आहे. तुम्ही मान्य करा नका करू. दुसरं असं आहे की 20, आता तुम्ही 20 विद्यार्थी असतील तर काय करणार? 20 शेवटी असे प्रत्येक, मगाशी जो आमच्या ताईने येतो सगळ्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बसले, काही प्रॉब्लेम नाही, अगदी शांतपणे बोलू आपण. त्यामुळे मगाशी आमच्या ताईने उपस्थित केला मुद्दा, कोकणी आलं तर कुठून तुम्ही शिक्षण देणार? खरं आहे त्यांचा मुद्दा. मुळामध्ये असं आहे की या देशामध्ये इतक्या भाषा आणि इतक्या प्रकारचे शिक्षण आहेत आणि मग जर तेवढी मुलं नसतील तर काय करायचं? शाळांनी व्यवस्था कशा लावायच्या, तास कसे लावायचे, यातनं कुठेतरी शाळेच्या व्यवस्थापनाला सुद्धा कुठेतरी एक नियोजन करावं लागतं. त्या पद्धतीत सिस्टीम लावावी लागेल आणि त्याच्यातनं ती 20 शिक्षकांनी, नाही तर काहीच सगळ्या मेस असेल. एक त्यातलं मला पूर्ण करू द्या, कारण मला तुमच्यामध्ये प्रश्न सगळे विचारा, हवे ते विचारा, पण मला माझं म्हणणं पूर्ण करू द्या. त्या भूमिकेतनं सगळ्यात महत्त्वाची भूमिका मांडली गेली आणि ती तिसरी 20 विद्यार्थ्यांचं ठेवलं गेलं. आणि दुसरं, आता चौथं, कोकणी भाषा कुठून येणार? या नव्या शिक्षण धोरणामध्ये राज्यांनी आपापसामध्ये करार करून एकमेकांचे शिक्षण, एकमेकांचे अभ्यासक्रम घेण्याची परवानगी आहे. NEP यातले 2 विषय मी वेगळे करतो. एक राजकारण, जे मला हिंदी नको तर नको, घेऊ नका, आमचं काय म्हणणं नाही. 15 विद्यार्थी, तुमचा मागाचा प्रश्न होता 15 विद्यार्थी काय करणार? 15 विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ती सोय त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आहे. त्या पद्धतीची भूमिका आजच्या परिपत्रकात सुद्धा मांडली आहे. त्यामुळे अचानक कोणीतरी उठलं आणि ही तिसरी भाषा हिंदी लागू केली, या पद्धतीचा गैरसमज जर आपण पसरवणार असाल तर तो अत्यंत चुकीचा आहे. दुसरं, हिंदी राष्ट्रभाषा नाही अशा प्रकारचं, ठीक आहे, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. आता इथं आमचं काँग्रेसने याला विरोध केला. खरं मला काँग्रेसचं आश्चर्य वाटलं. मला दस्तूर खुद्द महात्मा गांधीजींनी 1937 मध्ये हिंदी विद्यापीठ, आणि महाराष्ट्रातलं उदाहरण आहे, वर्ध्यातल्या हिंदी विद्यापीठाच्या ज्यावेळी त्यांचं रौप्य महोत्सवाला ते आले होते त्यावेळी त्यांनी आग्रह केला होता की हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि त्या पद्धतीची आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आज काँग्रेसचं गांधींचे विचार त्यांना मान्य नाहीत का? हा खरं तर माझ्यासमोर प्रश्न आहे. मगाशी संजय राऊत किंवा आमचे सगळे मित्र इतर राज्यामध्ये कुठं काय, ज्या गुजरातचा उल्लेख वारंवार केला, गुजरातचं परिपत्रक माझ्याकडे आता आहे, गुजरातमध्ये सुद्धा हिंदी शिकवली जाते तिसरी भाषा म्हणून. ज्या पश्चिम बंगालचा उल्लेख मगाशी संजय राऊतांच्या ह्याच्यात आला, माझ्याकडे आता या देशामध्ये तामिळनाडू सोडलं तर बाकी सगळ्या राज्यांनी
जे 35 पैकी याच्यामध्ये त्यांनी तिसरी भाषा स्वीकारली आहे. बरं, तिसरी भाषा, एक मिनिट, शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग चिन्मयतेनं लहान मुलांच्या जीवावर किती तणाव हे करणार. मुळामध्ये तिसरी भाषा शिकवताना त्याचं काहीतरी फार मोठं एक ऐतिहासिक खंड त्याने शिकवायला देतोय अशी अपेक्षाच नाही. बडबड गीतं, कविता, तोंड ओळख या पद्धतीचं शिक्षण त्या तिसऱ्या भाषेचं केलंय. त्यामुळे त्या पद्धतीने लगेच काहीतरी आपण जर खूप मोठं काहीतरी लादतोय या स्वरूपामध्ये आपण राहायचं कारण नाही. या सगळ्या गोष्टी अत्यंत ह्याच्यातल्या आहेत. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी राजकारण जरूर करावं. त्यांनी मुंबईमध्ये काय केलं, मराठी शाळांची दुरावस्था काय पद्धतीने मुंबई महापालिकेच्या झाली आहे, कशी झाली याच्या इतिहासात मला जायचं नाही. त्यामुळे कदाचित राग येईल आमच्या मित्रांना वाणीला. पण मुळामध्ये या सगळ्यातलं मराठी भाषेबद्दलचं अधिक चांगल्या भूमिका जर कोणी केला असेल, अधिक काम केलं असेल, ते मोदीजींनी केलंय. तुमच्या शेवट धोरण देतो थांबतो. या ठिकाणी तुमच्या माहिती व्यावसायिक शिक्षण जे होतं ते आतापर्यंत फक्त इंग्रजीमध्ये घेतलं जात होतं. ते मराठी देण्यात यावं हा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आणि निर्णय हा मोदी सरकारने केला. मराठी भाषेला तिन्ही पाहुण्यांनी हात वर केलाय. करू दे, मी बसलोय. अँकर असल्याचे थोडेस जरा तुम्ही प्रश्न चला. अरे विलासराव, तुमचे प्रश्न, माझा प्रश्न छोटा तुमच्याकडे, अगदी विचारा, एवढं तरी मला प्लीज द्या. काही प्रॉब्लेम. हिंदी पट्ट्यात कुठली तिसरी भाषा असणार आहे ज्यांची हिंदी आम्ही शिकणार आहोत? मी आधीच घेऊन आलो, काही चिंता करू नका. तुमच्या माहितीसाठी एकूण या देशामध्ये सांगतो तुम्हाला हिंदी पट्ट्यात तिसरी भाषा सांगतोय. एक मिनिट, मी आधीच घेऊन आलो, काही प्रॉब्लेम नाही. मुळामध्ये असं आहे की या देशात 9 हिंदी भाषिक राज्य आहेत. या 9 भाषिकमध्ये स्वाभाविकपणे त्यांची पहिली भाषा ही हिंदी आहे. बरोबर. दुसरी भाषा इंग्रजी आहे. बरोबर. तिसरी भाषा, आता याच्यामधल्या पहिली 4 राज्य लक्षात घ्या, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान. या 4 भाषांमध्ये संस्कृत ही तिसरी भाषा किंवा कुठलीही अदर इंडियन लँग्वेज नाही, त्यांनी म्हटलंय. दुसरं संस्कृत, पंजाब, गुजराती हे राजस्थानचं. एवढेच मला पाहिजे होते. इंटरेस्ट मला एवढ्यातच होता. मी सांगणार तुम्हाला माहिती. तुमच्यावर प्रश्न काय, तिथं उत्तर प्रदेशात मराठी का नाही असा प्रश्न तुम्ही मला विचार का आमचे मित्र मला माहिती आहे म्हणून. ऐका ना, मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांच्या पोटाची भाषा मराठी आहे की नाही? कुणाच्या? हे जे हिंदी पट्ट्यातले लोक आहेत ते इथं पोटासाठी येतात, त्यांना मराठी शिकायला पाहिजे की नाहीये? तिसरी तुम्ही कंपल्सरी करणार हिंदी पट्ट्यामध्ये. तिसरं तुम्हाला तेच सांगतोय, अदर इंडियन लँग्वेज, संस्कृत और अदर इंडियन लँग्वेज. मराठी इथे सक्ती नाहीये, इथे सक्ती केली आहे. तुम्ही केली होती परवा केली होती ना तुम्ही? जर ती केली असेल तर रद्द केली आहे. माझ्याकडे अविनाश अभ्यंकरजी माझा प्रश्न विचारून झाला. हा प्लीज तुमच्यापासून सुरुवात करतो. चिन्मयताई तुमच्याकडे पण येतो. पहिल्यांदा वेगवेगळे दाखले दिले केशवजींनी 1968, 1983 का 86 आणि नवीन काहीतरी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलंय. या कुठल्याही माझ्याकडे 5 याची डिटेल साधारण केशवजी अभ्यासक आहेत माझ्याहून जास्ती. माझ्याकडे जी 1800 पान आहेत, मी फक्त पहिला प्रिंट आउट आणलाय 5 याचा. ह्याच्यात कुठेही 1800 पानात मराठी हिंदी हे जर पहिलीपासून अनिवार्य किंवा काय सोयीनुसार काय जो सर्वसाधारण असा जो काय सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना साक्षात्कार झालेला आहे असं जर कुठेही लिहिलेलं असेल तर ते मला केशवजींनी दाखवावं. मी जाहीर माफी मागेन. दुसरं, जो आपला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2023 वरती पान क्रमांक 236 जे आहे त्याच्यावर असं म्हटलंय की विद्यार्थ्यांनी विविध भाषा शिकवाव्यात, परंतु टप्प्याटप्प्यानं. तिसरी इयत्ता होईपर्यंत पहिल्या भाषेवर लक्ष केंद्रित करावं. साधारण 8वी व 9वीच्या पुढे तिसरी भाषा विद्यार्थ्यांच्या पुढे आणावी. आणि याचा जो तपशील आहे तो पुढील 5-6 पानांमध्ये दिलेला आहे. पहिलीपासून तिसरी भाषा शिकावी असं कुठेही लिहिलेलं नाहीये. मी पटकन विचारतो, उत्तर घेतो. एवढा अट्टहास काय मग पहिलीपासून शिकवण्याचा? मी 1 मिनिट येतो. तुमचं उद्या मला तिन्ही पाहुण्यांकडे जायचं, तिन्ही उत्तर घ्यायचं म्हणून. कसं आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही पुन्हा ठासून सांगतो, हे मला केशवजींनी प्रूव्ह करून द्यावं. हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा नाही. हा इतिहास प्रत्येकाला माहिती आहे. तो कृपया लादायचा प्रयत्न करू नका. ह्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात, युपी, बिहार वेगवेगळी राज्य तयार झाली. ते इथे कमी सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि दुसरं, 3 भाषा सूत्र जे आहे ते सगळे सांगतात, सगळ्यांनी आत्मसात केलंय, सगळ्यांनी घेतलंय. तर त्याच्यामध्ये त्यांनी पान क्रमांक 14 मध्ये असं लिहिलेलं आहे की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे, इट इज फ्लेक्झिबल आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादता येणार नाही. तामिळनाडूने स्वीकारलेलं नाही.
ते कोर्टात टिकलं नाही. कोणी स्वीकारत नाहीये. हा यांना साक्षात्कार झालेला आहे. आणि अत्यंत महत्वाचं, महाराष्ट्रामध्ये हजारो लाखोंनी शाळा आहेत ज्या 1 शिक्षकी 2 शिक्षकी आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी शाळा उघडतात. शिक्षकांचे पगार झालेले नाहीयेत. काही ठिकाणी पटसंख्या 20 पेक्षा खाली 12-13ची आहे. तर मला एक सांगा, सन्माननीय शिक्षण मंत्री, त्या ठिकाणी आता असलेल्या शिक्षकांचे पगार होत नाहीयेत. भाषेची काय बोजवारा उडलाय. तुम्ही आता आमच्यावर लादताय ना. मग सीबीएसई, आयसीएसई किंवा ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत याच्यामध्ये मराठीची काय वाट लागली आहे, याच्यामध्ये काय प्रकारे मराठी शिकवलं जातं, याचा कोणी विचार करतोय का? बघा, आम्हाला सगळ्या भाषा आवडतात. सर मी उत्तर घेतो, लवकर उत्तर घेतो. 3 वाक्य. आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर करत नाही. प्रत्येक भाषेला स्वतःचा एक इतिहास आहे. परंतु याच्यामध्ये 100%, कारण 5वी-6वी पासून जर आम्ही शिकतोय तिसरी भाषा, तर पहिलीत कुठल्याही प्रकारचं मिरॅकल होणार नाहीये शिकून. उलटे त्या मुलाच्या 5 ते 7 वर्षाच्या कोवळ्या मेंदूची वाट लागणार आहे. आपण इथे सगळे शिक्षित लोक बसलेलो आहोत, शिकलेलो आहोत. आपला IQ लेवल, आपला त्या काळची समज, त्या वयातली आपली समज, आपल्या मुलांची त्यावेळची समज काय असते, आणि आता मुलांवर असलेली सर्व प्रेशर्स, ह्याचा जर विचार केला तर हा निर्णय कोणी ज्या विद्वानांनी घेतलाय ना, त्याचा खरोखर जाहीररित्या वेगळ्या प्रकारे सत्कार केला पाहिजे. आणि माझी इच्छा इतकीच आहे की ह्याच्यावरती इतर कोणी भाष्य करण्यापेक्षा शिक्षण मंत्र्यांनी उद्या संपूर्ण 15 कोटी महाराष्ट्राला पटवून द्या की कशा प्रकारे हिंदी. मी पुन्हा आवाहन करतो शिक्षण मंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो, या साहेब महाराष्ट्राला सांगा. हा प्लीज. नाही, तुम्ही उत्तर द्या पटकन. त्याचं मुळात स्पेसिफिक इधर उधर की बात, स्पेसिफिक उत्तर देतो. इधर की बात नाहीच आहे. मला 1914 म्हणजे खरं म्हणजे अभ्यंकर खूपच विद्वान आहेत, मला तर शंकाच त्याबद्दल नाहीये. पण या देशामध्ये इतरही असे अनेक विद्वान आहेत की ज्यांनी शिक्षण क्षेत्रातले अत्यंत विचारवंत विद्वान आहेत. 1914 पासून या तिसरं जे NEP आलं, शिक्षण धोरण आलं, त्याच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आणि त्यातनं शास्त्रीय पद्धतीने विचार करून मुळात 2 भाषा कंपल्सरी आहेतच. पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे एक मिनिट, अरे अहो ऐकून घ्या ना. विलास बडे असं आहे की फक्त आपल्याला जगातलं कळतं, अशा भूमिकेत जर असाल तरी चर्चेच पुढे सरकून मग तेच चाललंय. म्हणजे सगळ्यांचं मग आम्हालाच कळतं. अशा पद्धतीने जर भ्रमात राहिलो आपण, आपल्याशिवाय सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये विचार करणारे आणि काहीतरी नीट अभ्यास मांडणी करणारे 8 वर्ष याच्यावरती अभ्यास झाला. देशातले अनेक शिक्षण तज्ज्ञ त्यात एकत्र आले, अनेक चर्चा कॉन्फरन्स झाल्या आणि त्यातनं हे धोरण आलं. कुणाला तरी वाटलं आणि काहीतरी झालं, ही भूमिकेतनं आलं नाही. त्यामुळे 2 भाषा या होत्याच. तिसऱ्या भाषेची ओळख, तोंड ओळख आहे, बडबड गीतं या स्वरूपाची तोंड ओळख आहे. काही फार मोठं त्यांना रामायण काही दुसरं काहीतरी ऐतिहासिक ग्रंथ शिकवायचे नाहीयेत. आणि तिसरी भाषा ते सुद्धा हिंदी नाही. आता हेही स्पष्ट झालं. तुम्हाला जी भाषा घ्यायची आहे ती भाषा घ्या. चिन्मयताई, बडबड गीत आहेत, प्रॉब्लेम काय म्हणतात ते? बडबड गीतांना प्रॉब्लेम काय म्हणतात? बडबड गीतं आणि तोंड ओळख 4 वर्ष करणार तुम्ही मूल्यांकन त्याचं. दुसरी गोष्ट अशी आहे, मराठी कंपल्सरी केली, अनिवार्य केली. कित्येक शाळा आहेत, जर तुम्ही ती कंपल्सरी केली नाही, जर तुम्ही मराठी शिकवली नाहीत, तर तुम्हाला दंड होईल असं सांगण्यात आलं. 1 लाख 1.5 लाख रुपये दंड आहे. ह्या ज्या सगळ्या शाळा आहेत, ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, त्यांच्या 6 महिन्यांच्या एका सत्राची विद्यार्थ्याची फी जर 1.5 लाख रुपये असेल आणि असे त्यांच्याकडे शेकडो विद्यार्थी जर शिकत असतील, तर ते 1.5 लाख रुपये तुमच्या तोंडावरती फेकून ते मराठी शिकवत नाहीत. किती ठिकाणी अशी सोय आम्हालाही द्या. स्टोरी मोठी होऊ शकत नाही महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातली ढळढळी स्टोरी आहे ही. किती शाळा सांगायच्या तुम्हाला सांगा. आता पालकांसाठी इथं फोन लाईन ओपन केली ना, या कार्यक्रमात फोन लाईन ओपन केली तर तुम्हाला हजारो पालक इथं फोन करून सांगतील. 100% त्याच्यावरती कारवाई होईल. तुम्ही सांगा मराठी शिकवली जात नाही शाळा. मी फोन लाईन ओपन करतो, तुम्ही येऊन बसा इथं, त्या महाराष्ट्राला उत्तर. येस, कारवाई. कांगणे सर काय अवस्था आहे? सीबीएसई आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये काय शिकवलं जातं? मराठी शिकवली जाते? नाही, मराठी शिकवली जात नाहीये. किती तास होतात आठवड्याला किती तास होतात? NEPच्या नव्या शिक्षण अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये CBSE सर्व राज्यांमध्ये मराठी शिकवणं कंपल्सरी आहे कायद्याने. आयोग कागदावर मग याला काय अर्थ आहे? मग काय कायद्याचं राज्य? जर कायद्याचं राज्य जेवढं हिंदीसाठी आग्रही मराठीसाठी का नाही? विलास, आम्ही हिंदीसाठी आग्रही नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो आहोत की इथं राज्य काही शिक्षण होतच नाही, इतक्या निराशवादी स्वरात जर आम्ही करत असू, मराठीसाठी आग्रही राहिलं पाहिजे. मराठी शाळा उत्तम आहे. आता आमच्या वाणीने सांगितलं मराठी शिकून त्याच्या मुली अतिशय उत्तम झाल्या, शिकल्यात म्हणून. हे असं होऊ शकत नाही, इतकी निराशवादी परिस्थिती.
कांगणे सांगा इंग्रजी माध्यमांमधले मराठीची काय अवस्था? हा तर हजारामध्ये 2-3 उदाहरणं असतील, पण इंग्रजी मीडियम कडे पाहण्याचा लोकांचा कल बदललेला आहे. केवळ हिंदी भाषा, मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा हे लहान जे लेकरू आहे त्याच्या मनावर बिंबवण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्याला शाळा सुधारणं हे काळाची गरज आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हिंदी भाषा हा मुद्दा बाजूला ठेवा, मान्य नाही याबद्दल. हा मुद्दा बाजूला. यासाठी आता तुम्ही काय म्हणले, कायद्यांचं राज्य आहे सर, कायद्यांचं राज्य म्हणाले. तुमचा एखादा नेता म्हणतो की शिक्षकांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जयेश विलास, शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास केंद्र सरकारचा किती चांगला असतो हे नोटबंदीच्या वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की किती शास्त्रीय अभ्यास करून त्यांनी नोटबंदी केली. त्यामुळे त्यांच्या शास्त्रीय अभ्यासाविषयी कोणी बोलू नये, कोणी न बोललेलं बरं. महत्वाचे जे मुद्दे मांडले मी फक्त तेवढंच डिफेंड करतो. मुळात मी जे सांगतोय ना की आता उच्चपदस्थ बसलेल्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांचंच मुळात शिक्षण धड झालेलं नसल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी माहीत नसतात. ज्यावेळेस केशव उपाध्ये साहेब हे सांगतायत ना, केशवजी, दुसरी जी भाषा आहे ना ती 5वी पासून आहे आणि तिसरी भाषा जी आहे ना आत्ता ती 8वी पासून आहे. संस्कृत आणि हिंदी असे 2 पर्याय उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला घ्यायचे 8वी पासून. 5वी पासून ज्यावेळेस तुम्ही घेता ना त्यावेळेस तुम्हाला 5वीला दुसरी भाषा शिकवली जाते, ती त्याच्या आधी शिकवली जात नाही. मुळात आता तुम्ही तिसरी भाषा पहिलीपासून कंपल्सरी करताय, याला ऑब्जेक्शन आहे. ती तुम्ही पहिलीपासून करण्याला ऑब्जेक्शन आहे, ते चुकीचं आहे हे सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे जाऊन माझं अजून एक छोटंसं, फक्त ते आता बोलून गेलेत म्हणून, मुंबईतल्या शाळांचं 4 वर्ष झाले तुम्ही प्रशासक बसवलेलं आहे. तुमच्या प्रशासकाला विचारा त्यांनी काय दिवे लावले, त्यांनी नेमकं काय केलं. सर सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, आम्ही सगळेजण मराठी माध्यमातून शिकलेलो आहोत. मी, माझी आई, माझी बायको, माझे वडील, आम्ही सगळे. मी आज हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, माझं काय अडत नाही हो इंग्रजी वाचून. मी इंग्रजी चांगली बोलू शकतो. 5वी पासून इंग्रजी होती, मला काय फरक नाही पडला माझ्या इंग्रजी बोलण्याला. इंग्रजी न्यूज चॅनलवरती सुद्धा असतो केशवजी, आपण असाल कधीतरी तर आपण तिथे डिबेट करू. मूळ मुद्दा हा आहे की पहिलीपासून हिंदी ज्या पद्धतीने कंपल्सरी केली जाते ना ते चुकीचं आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे आडमार्गाने का होईना पण त्याचं केलं जातं. माझा वेळ संपला. शिक्षणावरनं वारंवार, म्हणजे खरं म्हणजे वसंत पाटलांचं काय शिक्षण होतं, महाराष्ट्रातले यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी समजले जातात. म्हणजे हा इतका सामान्य जर आमचा विचार असेल, वैचारिक प्रवृत्ती असेल, शिक्षणाने आम्हाला समजत नाही, इतका सामान्य ते म्हणाले ना शिक्षण वरच्या नेत्यांचं झालेलं नाहीये. कशा पद्धतीने अशा पद्धतीने मला असं वाटतं की सामान्य वकुबाची भाषा इथे करणं योग्य नाही. पहिली गोष्ट, कारण शिक्षण आणि याच्यामधल्या गोष्टी वेगळ्या आहेत. खरं म्हणजे काय शिकून काय दिवे लागले ते आधी मला काढायचं नाही, आज मला खूप काढता येईल. माझा वेळ संपलाय. पण एक गोष्ट आहे, सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाचे इंग्रजी सक्तीचे काय परिणाम आहेत गेल्या दशकभरामध्ये दिसलेले आहेत. आज या निर्णयाचे परिणाम आज सांगितले जात आहेत, काय होतील हे सांगितलं जात आहे, पण ते ऐकलं जाणार की नाही हा सवाल आहे. मनसेनं सांगितलंय हा निर्णय घेत असताना तुमच्या वाटेत आधी आम्ही आहोत, राज ठाकरे आहेत आणि ते ओलांडून तुम्हाला जावं लागेल. हे किती शक्य होतं, काय होतं बघावं लागेल, महाराष्ट्र बघणार आहे. पण आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतो, पण प्रेक्षकांचं काय मत आहे जाणून घेऊया. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता, मागच्या दारानं हिंदी सक्ती होतीये का? हिंदी सक्ती नाही असं सांगितलं असलं तरी 90% लोकांना वाटतंय होय, मागच्या दारानं ही हिंदी सक्तीच आहे. तर ही परिस्थिती आहे. पुढच्या काळात या सगळ्याचे राजकीय पडसाद उमटत राहणार आहेत आणि त्याचे शैक्षणिक परिणाम, सामाजिक परिणाम सुद्धा जाणवणार आहेत. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतो. धन्यवाद.